पोलीस भरतीसाठी उपयुक्त प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. काठ्या शब्दाचे एकवचन कोणते आहे? पर्याय क्रमांक 1 काटा, 2 काठ, 3 काडी, 4 काठी. काठ्या शब्दाचे एकवचन काठी आहे. प्रश्न क्रमांक 2. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. पर्याय क्रमांक 1 आकर्मक, 2 सकर्मक, 3 उभयविध, 4 द्विकर्मक. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार द्विकर्मक आहे. प्रश्न क्रमांक 3. परिमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 विवाह, 2 प्रदक्षिणा, 3 परिचय, 4 सुगंध. परिमळ या शब्दाचा समानार्थी शब्द सुगंध आहे. प्रश्न क्रमांक 4. चातुर्मास हा समासाचा कोणता प्रकार आहे? पर्याय क्रमांक 1 द्वंद्व समास, 2 तत्पुरुष समास, 3 अव्ययभाव समास, 4 द्विगु समास. चातुर्मास हा द्विगु समासचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 5. निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. पर्याय क्रमांक 1 लोकाचार, 2 निर्णय, 3 निकेतन, 4 विवेचन. निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द विवेचन आहे. प्रश्न क्रमांक 6. प्रतिदिन या शब्दाचा समास ओळखा. पर्याय क्रमांक 1 तत्पुरुष समास, 2 बहुव्रीही समास, 3 द्वंद्व समास, 4 अव्ययभाव समास. प्रतिदिन हा अव्ययभाव समासाचा उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 7. मीनाने खाऊ खाल्ला असेल या वाक्यातील काळ ओळखा. पर्याय क्रमांक 1 अपूर्ण भविष्यकाळ, 2 अपूर्ण वर्तमान काळ, 3 अपूर्ण भूतकाळ, 4 पूर्ण भविष्यकाळ. मीनाने खाऊ खाल्ला असेल हे वाक्य पूर्ण भविष्यकाळचं आहे. प्रश्न क्रमांक 8. वरिष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 संतुष्ट, 2 श्रेष्ठ, 3 एकनिष्ठ, 4 कनिष्ठ. वरिष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कनिष्ठ आहे. प्रश्न क्रमांक 9. ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? पर्याय क्रमांक 1 रणजित देसाई, 2 शिवाजी सावंत, 3 गो. नि. दांडेकर, 4 वि. स. खांडेकर. ययाती या कादंबरीचे लेखक वि. स. खांडेकर आहेत. प्रश्न क्रमांक 10. रामाने झाडाचा आंबा तोडून खाल्ला या वाक्यातील प्रयोग ओळखा. पर्याय क्रमांक 1 कर्तरी, 2 भावे, 3 कर्मकर्तरी, 4 कर्मणी. रामाने झाडाचा आंबा तोडून खाल्ला हे वाक्य कर्मणी प्रयोगाचं आहे. प्रश्न क्रमांक 11. प्रसरण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 स्पष्टीकरण, 2 निवारण, 3 अनुमोदन, 4 आकुंचन. प्रसरण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आकुंचन आहे. प्रश्न क्रमांक 12. मी निबंध लिहित आहे या वाक्यातील काळ ओळखा. पर्याय क्रमांक 1 रीती वर्तमान काळ, 2 पूर्ण वर्तमान काळ, 3 साधा वर्तमान काळ, 4 अपूर्ण वर्तमान काळ. मी निबंध लिहित आहे हे वाक्य अपूर्ण वर्तमान काळाचं आहे. प्रश्न क्रमांक 13. सून या शब्दाचे अनेक वचन कोणते आहे? पर्याय क्रमांक 1 सुने, 2 सुन्या, 3 सासू, 4 सुना. सून या शब्दाचे अनेक वचन सुना आहे. प्रश्न क्रमांक 14. मुलींनी आता शाळेत जावे या वाक्यातील प्रयोग ओळखा. पर्याय क्रमांक 1 कर्मणी, 2 कर्मकर्तरी, 3 कर्तरी, 4 भावे. मुलींनी आता शाळेत जावे हे वाक्य भावे प्रयोगाचे आहे. प्रश्न क्रमांक 15. कर्मधारय समास हा कोणत्या समासाचा प्रकार आहे? पर्याय क्रमांक 1 बहुव्रीही, 2 अव्ययभाव, 3 द्वंद्व समास, 4 तत्पुरुष समास. कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 16. अशोक पतंग उडवतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. पर्याय क्रमांक 1 कर्मणी प्रयोग, 2 भाव कर्तरी प्रयोग, 3 भावे प्रयोग, 4 सकर्मक कर्तरी प्रयोग. अशोक पतंग उडवत असेल हे वाक्य सकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 17. विदुषी या शब्दाची पुल्लिंग रूप ओळखा. पर्याय क्रमांक 1 विदेशी, 2 विद्यार्थी, 3 विदूषक, 4 विद्वान. विदुषी या शब्दाचा पुल्लिंग रूप विद्वान आहे. प्रश्न क्रमांक 18. मेधावी म्हणजे? पर्याय क्रमांक 1 बलवंत, 2 पुण्यवंत, 3 गुणवंत, 4 प्रज्ञावंत. मेधावी म्हणजे प्रज्ञावंत.
प्रश्न क्रमांक 19. शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता. या वाक्यातील काळ ओळखा. पर्याय क्रमांक 1 पूर्ण भूतकाळ, 2 साधा भूतकाळ, 3 पूर्ण वर्तमान काळ, 4 अपूर्ण भूतकाळ. शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता हे वाक्य अपूर्ण भूतकाळचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 20. राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिल्या? पर्याय क्रमांक 1 अनिल, 2 केशव सूत, 3 बालकवी, 4 गोविंद आग्रस. राम गणेश गडकरी यांनी गोविंद आग्रस नावाने कविता लिहिल्या. प्रश्न क्रमांक 21. धवल कीर्ती हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? पर्याय क्रमांक 1 अव्ययभाव, 2 द्वंद्व, 3 द्विगु, 4 कर्मधारय. धवल कीर्ती हे कर्मधारय समासाचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 22. त्यांनी घराजवळ गाडी उभी केली. या वाक्यातील कर्म ओळखा. पर्याय क्रमांक 1 घराजवळ, 2 त्याने, 3 केली, 4 गाडी. त्यांनी घराजवळ गाडी उभी केली या वाक्यात गाडी हे कर्म आहे. प्रश्न क्रमांक 23. आसवे या शब्दाचे एकवचनी रूप सांगा. पर्याय क्रमांक 1 आस, 2 आसरा, 3 आशा, 4 आसू. आसवे या शब्दाचे एकवचनी रूप आसू आहे. प्रश्न क्रमांक 24. उद्या मी यावेळी घरी जेवत असेल. या वाक्यातील काळ ओळखा. पर्याय क्रमांक 1 अपूर्ण भूतकाळ, 2 पूर्ण भूतकाळ, 3 पूर्ण वर्तमान काळ, 4 अपूर्ण भविष्यकाळ. उद्या मी यावेळी घरी जेवत असेल हे वाक्य अपूर्ण भविष्यकाळचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 25. कीर्ती शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 अज्ञानी, 2 अर्थपूर्ण, 3 अनास्था, 4 अपकीर्ती. कीर्ती शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अपकीर्ती आहे. प्रश्न क्रमांक 26. प्रतिगामी या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द ओळखा. पर्याय क्रमांक 1 चिरकालीन, 2 अनुयायी, 3 देशद्रोही, 4 पुरोगामी. प्रतिगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुरोगामी आहे. प्रश्न क्रमांक 27. पुढीलपैकी कोणता शब्द पोपट या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? पर्याय क्रमांक 1 पल्लव, 2 पर्ण, 3 पत्र, 4 शुक. पोपट या शब्दाचा समानार्थी शब्द शुक आहे. प्रश्न क्रमांक 28. सभेत पत्रके वाटली गेली हे वाक्य कोणत्या प्रकारचं उदाहरण आहे? पर्याय क्रमांक 1 सकर्मक कर्तरी प्रयोग, 2 शक्यकर्मणी प्रयोग, 3 भावकर्तरी प्रयोग, 4 कर्मकर्तरी प्रयोग. सभेत पत्रके वाटली गेली हे वाक्य कर्मकर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 29. तीक्ष्णाचा समानार्थी शब्द लिहा. पर्याय क्रमांक 1 प्रकाश, 2 कर्कश, 3 चलाक, 4 धारदार. तीक्ष्णाचा समानार्थी शब्द धारदार आहे. प्रश्न क्रमांक 30. खारीक या शब्दाचे अनेक वचन कोणते? पर्याय क्रमांक 1 खारके, 2 खार, 3 खारी, 4 खारका. खारीक या शब्दाचे अनेक वचन खारका आहे. प्रश्न क्रमांक 31. जे चकाकते ते सोने नसते. या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय क्रमांक 1 गौण वाक्य, 2 केवल वाक्य, 3 संयुक्त वाक्य, 4 मिश्र वाक्य. जे चकाकते ते सोने नसते हे मिश्र वाक्याचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 32. यथाशक्ती या समासाचा प्रकार सांगा. पर्याय क्रमांक 1 समाहार द्वंद्व समास, 2 कर्मधारय समास, 3 तत्पुरुष समास, 4 अव्ययभाव समास. यथाशक्ती हा अव्ययभाव समासचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 33. आज दिवसभर पावसाची रिमझिम चालू आहे. या वाक्याचा काळ कोणता? पर्याय क्रमांक 1 अपूर्ण भूतकाळ, 2 पूर्ण भूतकाळ, 3 अपूर्ण भविष्यकाळ, 4 अपूर्ण वर्तमान काळ. आज दिवसभर पावसाची रिमझिम चालू आहे हे वाक्य अपूर्ण वर्तमान काळचं आहे. प्रश्न क्रमांक 34. एडकाचे स्त्रीलिंग रूप लिहा. पर्याय क्रमांक 1 हरिणे, 2 गाय, 3 नागिन, 4 मेंढी. एडकाचे स्त्रीलिंग रूप मेंढी आहे. प्रश्न क्रमांक 35. सत्यासत्य हा कोणता समास आहे? पर्याय क्रमांक 1 द्विगु समास, 2 बहुव्रीही समास, 3 अव्ययभाव समास, 4 वैकल्पिक द्वंद्व समास. सत्यासत्य हे वैकल्पिक द्वंद्व समासचं उदाहरण आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.